सातत्याने पाहायला मिळाला. तो सिद्धेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आघाडीला येत असताना पहिल्या षटक टाकणं द्रुतगतीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु त्याच्या गोलंदाजी व्यतिरिक्त त्याच्या फलंदाजीची चर्चा नेहमीच होते. त्याच्या साथीला यश शिंदेनेही अफलातून कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये एक निर्णायक षटक जो निर्धाव स्वरूपाचा टाकण्याचा कारनामा त्याने या स्पर्धेमध्ये रचला आणि म्हणून की काय मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार देखील तो होत असताना पाहायला मिळाला. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 4-4 षटकांची लढत जी पाहायला मिळेल आणि नेक्स्ट मॅच कोळेश्वर कोळीवाडा संघ देखील तयार होईल, कारण पुढचा सामना लगेचच आजच्या दिवसाची शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती एबीडी. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 ठरलाय. पहिल्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल नाही याचा मात्र नेम नाही आहे. कधी तुम्हाला हिरो तर कधी तुम्हाला 0 बनवतो. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये 0 ठरलाय. पहिल्याच बॉलवरती काय झेल टिपलाय पहा ना. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. वेगाने धावला उजव्या बाजूला धावत असताना हा झेल इथे टिपलाय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत पृथ्वी मडवीला आपण पाहिलं. बॉडीचं संतुलन, हँड अँड आय कॉर्डिनेशन, झेल घेत असताना डोळ्याची करडी नजर, सर्व गुण संपन्न. हा बॉल स्क्वेअर कट केलाय. पहिला बॉल फेस करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. पण आल्याची जाणीव करून दिली प्रतिस्पर्ध्याला आणि सांगितलं की नाही चालणार रणबंदी. मैदानाच्या आतमध्ये विकेट शार्दूल पवारचा जसा गेला आणि त्याने संघाला सांगितलं मैं हूं ना. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कव पॉइंटला चांगला खेळतो, कव्हर्सला खेळतो, त्याच वेळेला बॅकवर्ड पॉइंटला चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. मागील मॅचमध्ये देखील त्याने चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळले होते, परंतु लवकर बाद होत असताना पाहायला मिळाला. तेजस पाटील खोलामध्ये वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. एक ग्रंटिंग साऊंड या मुखामधून आला तो सिद्धेश शिंदेच्या. याचं कारण हे असंच होतं की त्याने जास्तीचे एफर्ट्स इथे लावले होते बॉल डिलिव्हर करत असताना आणि म्हणून की काय त्याच्या मुखामधून ग्रंटिंग साऊंड येत असताना पाहायला मिळाला. वेगाने गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला आपण जोर लावतो ना त्यावेळेला घटना घडतात. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला. ओर दी बॉलर हेड आउटफील्ड पास साइड स्क्रीनच्या अगदी समोर. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. बीता वो कल था. मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलं ना मी सारं विसरून बॅटिंग करण्यासाठी आलोय. तेजस पाटील हेच म्हणतोय. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. फलंदाज बाद. बॉलवरतीने एक रणनीती बनवली होती सिद्धेश शिंदेने. त्याने लॉंग ऑफ काढला, लॉंग ऑनला तैनात केला. जो शॉर्ट मिड विकेट होता त्याला डीप मिड विकेट मध्ये धाडलं आणि त्याने लगेचच फुलर लेनचा बॉल टाकला. त्याला ठाऊक होतं की वेकेंड एरिया बनलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथून मी काढलाय, फटका एक्झिक्यूट केला जाईल आणि मिड ऑफला त्याने तैनात केलं होतं. अगदी वाईड
लगेचच बॉल तिथे गेला आणि प्री प्लॅनने एखादा कोळी जसा जाळं विणतो ना त्या रीतीने हे जाळं विणलं होतं सिद्धेशने. पुढचाच बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना निलेश पवार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 8 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 फलंदाज बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळे टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8-2. 8 धावा धापलकावरती असताना 2 फलंदाज देखील बाद झालेत. परंतु इथून आपण पाहतोय ना की जिथे योगेश आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रे आणि निलेश पवार ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये ज्याने निर्धाव षटक टाकलं होतं आणि संघाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वतःसाठी मिळवत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिल्या संघाला घवघवीत यश प्राप्त करून दिलं होतं तो गोलंदाज एक यशस्वी असा यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतो. नियंत्रितता कलात्मकता ही त्याच्याकडे अगदी ठासून भरली आहे आणि क्रिकेटची आ इ न्य पर्यंत जाणतो. ही बाब फार महत्वाची आहे. स्कोर कार्ड वरती धावा 8-2. पुढचा चेंडू वेगवान होता. गॅप मध्ये केला. केवळ दिशा दिली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील त्या 4. हा लाय गॅप मध्ये खेळत असताना योगेश म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. घेऊ बॅकफुटला आले. गॅपचा वापर केला. सुईमधून अलगद धागा काढावा त्या रीतीने गॅप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन करत असताना एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. संघाची धावसंख्या 12-2. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. यश शिंदेने मागील मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं. त्याचा अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4-12 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. गोलंदाज स्वतः त्याच ठिकाणी थांबलाय. बोल्ड अँड कॉट. फलंदाज क्रमांक 3 बाद. कारण काही अंशी आपण त्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तो यशांच्या पाठीमागे दाखल झालेला पाहायला मिळतोय. 12-3. ऋतिक म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकाचा बॅटर. फार लवकर त्याची बॅटिंग आली. मागील मॅच मध्ये मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. बॅटिंगसाठी खेळाडूंना जास्तीची संधी मिळाली नाही कारण एकट्याने लढवय्या वृत्ती दाखवणारा शार्दूल जो इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 12-3. पुढचा बॉल गोलंदाज यश पुनश्च सज्ज होईल. वेगवान बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. शॉट फाईन लेगला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज झेल आउट स्वरूपामध्ये इथे बाद झाल्यात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. हॅट्रिकचा बॉल असेल आणि उमेश सर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक अद्याप या 2 पाहायला मिळाल्यात आणि अक्षय पाटीलने पहिली हॅट्रिक घेतली. अक्षय केणे चिंचपडा याने दुसरी हॅट्रिक घेताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक देखील पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तो स्वतः गोलंदाजी करतोय. यश शिंदे. 12-4 फलंदाज बाद झाल्यात. हॅट्रिकचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो विनय म्हात्रेला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकाचा फलंदाज जो 10वा चेंडू फेस करेल या मॅच मधला.
6व्या क्रमांकावरचा फलंदाज 10वा चेंडू फेस करत असताना पाहायला मिळेल. हॅट्रिकचा बॉल क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल लगवण्यात आलाय. गोलंदाज सज्ज. एक रणनीतिबद्ध कामकाज. या बेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. विकेट घेण्यासाठी पुढे सरसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक ह्याच गोष्टीची प्रत्येक खेळाडूला चाचपणी आणि जाणीव करून देतोय. अर्थात यष्टांच्या पाठीमागे सिद्धेश शिंदेला आपण पाहतोय, तो या गोष्टीची जाणीव करून देतो की आपल्याला विकेट मिळवायच्यात. धावा रोखण्यासाठी विकेट फार महत्वाच्या राहतात. पुढचा बॉल यावेळेला वेगवान इथे पुनश्च पाहायला मिळाला. ऑन साईडला इथे खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. जिथे फेकी करण्यात येते तदभर मात्र घेतण्यात आलेली एकेरी धाव. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. कारण काही काळ आपण पाहिलं ना तर संघाची धावसंख्या 12 वरती स्थिरावली होती. खेळाडू बाद होत असताना आपण जिथे पाहायला मिळाले, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली आहे. समीकरणं तीच आहेत परंतु काही उलटफेर. पुढचा बॉल यावेळेला देखील खोलात टाकला होता. डाऊन द ग्राउंड केला. इथे घडते तरी काय, क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. पुन्हा एकदा चुका आणि चुका वारंवार होत असताना पाहायला मिळाल्या. नाट्यमय वातावरण इथे घडलं. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला जरूर, त्यावेळेला नॉन स्ट्रायकर एंड धाव घेण्याचे प्रयत्न करत होता. चेंडू निसटला त्यावेळेला स्ट्रायकर एंडचा बॅटर धावला आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स कंप्लीट करण्यात आली होती. एक संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14ला 4 बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळी टीम. आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये फेरबदल. एक युवा खेळाडू मनीष मडवीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना त्याच्याकडे ही अपेक्षेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. जर्सी नंबर 17 गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये हल्लीच्या घडीला लकीएस्ट नंबर प्रत्येक खेळाडू वेअर करतो किंवा आपल्या जर्सीवरती देण्याचा प्रयत्न करतो. परंतु क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या कालखंडांमध्ये ज्यावेळेला जर्सीवरती नंबर आले ना त्यावेळेला 1 ते 10 नंबर होते. त्यामधील पहिला क्रमांक केवळ कर्णधार परिधान करायचा. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद. सुरुवात चांगल्या दर्जाची झाली आहे. निलेश पवारच्या अगेन्स्ट पहिला चेंडू हेतुपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर हाताला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेंट एरिया आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चांगले होते. शर्थीचे प्रयत्न केले. रन्स कंप्लीट करण्यात आले. त्या 2 संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. रोहित शर्मा आपल्या जर्सीच्या नंबरवरती अनेक वेळेला चर्चा करत असताना म्हणतो की ज्या वेळेला माझ्या जर्सीवरती नंबर द्यायचा होता त्यावेळेला माझ्या आईने अंकगणित तज्ञांकडून अनेक सल्ले घेतले, नंबर दिला होता. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेश पवारचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते जाऊन पोहोचते जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. आणि तिथून रोहित शर्मा म्हणतो की माझ्यासाठी तो लकीएस्ट नंबर राहिला की मी 45 नंबरची जर्सी वेअर केली. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे, वेगळी स्टोरी आहे. परंतु जर्सीच्या पाठीमागचा नंबर म्हटलं तर मला सुनील स्पोर्ट चिंचपाळा संघ आठवतो. यावेळेचा चेंडू खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाला. एकेरी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये
एक मात्र संघ आहे जो ग्रामीण स्तरावरती मी उल्लेख करत नाही, मी संपूर्ण जगभरा स्तरावरती जिथे उल्लेख करतोय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ हा एकमात्र आहे की ज्यांच्या जर्सीवरती स्वतःच्या आईचं नाव आहे. अर्थात असा एकमात्र संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो की ज्यांच्या प्रत्येकाच्या खेळाडूच्या जर्सीवरती त्यांच्या आईचं नाव आणि आईसाठी समर्पिताची भावना ही पाहायला मिळाली. हा चिंचपाडा गाव तोच आहे ना की टेनिस क्रिकेट विश्वामधील पहिली महिला खेळत असताना मात्र याच गावाकडून आणि या संघाकडून पाहायला मिळाली. हा बॉल देखील इथे निर्धाव स्वरूपाचा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. एक मोठा कारणावा पल्लवी डमाळेच्या नावावरती तो कारनामा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला की पहिली महिला खेळाडू जी पुरुषांसोबत आपण खेळत असताना पाहायला मिळालं. काय बॉलिंग केली आहे. षटक इथे संपलं देखील. गोलंदाजी मार्कवरती आला, वेगाने गोलंदाजी केली. षटक एखाद्या लेटकिट प्रमाणे त्याने संपून टाकलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 23ला 4 फलंदाज बाद आहेत. बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार स्मृती खिडकाळे टीम. विघ्नेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान येस अंपायर. स्कोर कार्ड वरती 23 आहे. 18 बॉल मध्ये केवळ 23 आल्यात. (23 ऑन दी बोर्ड). 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. निलेश पवार स्ट्राईक एंड वरती आहेत. हवेचा बॉल इथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एक्स्ट्रा रन आली आहे. अतिरिक्त धाव. 24 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश शिंदेला आपण पाहतोय. पेन परिसरामधील संघ आहे परंतु ही मॅचकडे जर का एकंदरीत पाहिलं ना तर एका बाजूला रायगड आणि ठाण्याची मॅच पाहायला मिळते. पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला खोला आत. बॅटची लिडिंग एज. चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गुंगारा दिला होता क्षेत्ररक्षकाला. सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव इथे घेत असताना डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे काहीसे नियमावली वेगळी आहे. इथे सारं काही वेगळं आहे. तुम्हाला क्रॉस करावा लागतं बॉल थ्रो होण्याच्या आधी. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. विनय मात्रेला आपण स्ट्राईक एंड वरती पाहत आहोत. 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. 4 बॉल त्याने फेस केलेत. केवळ 1 धाव आली आहे त्याच्या बॅटमधून. आणखीन एक चेंडू वेगवान निर्धाव स्वरूपाचा इथे पाहायला मिळाला. गोलंदाजांनी वेगाशी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. हे कॉम्प्रोमाइज त्यांनी आपल्या लेंथशी केलं. कॉम्प्रोमाइज त्यांनी विकेट घेत असताना केलाय परंतु वेगाशी कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे. आणि म्हणून की काय एकंदरीत आपण विचार जर का केला ना तर मनीष मडवीच्या गोलंदाजीचा त्याचा अपवाद वगळता तिन्ही गोलंदाजांनी प्रचंड वेगाने गोलंदाजी केली आहे. 25ला 4. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये टाकला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पण जिथे 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काही चेंडूचा खेळ शेष आहे पूर्वार्धातील आणि इथून मोठे स्ट्रोक येणं अत्यंत आवश्यक राहील कारण 3 बॉल जर का आपण लिगल डिलिव्हरी जात आल्या तर 3 बॉल राहतात परंतु त्याचे काही बनवण्यापुरते गोलंदाजाने जर का विपरीतपणे गोलंदाजी केली तर अधिकचे चेंडू पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय.
फलंदाजाचे कमकुवत दुवे किती छानपणे ओळखलेत ना गोलंदाजी करत असताना विघ्नेश शिंदेने. पहा ना, फलंदाजीच्या ज्या ज्या वेळेला बॅटिंग करत असताना रडारमध्ये चेंडू दिलेला नाही आहे निलेश पवारच्या. त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर तो पार्किंग प्लॉटमध्ये असतो हे ठाऊक आहे विघ्नेशला, आणि म्हणून की काय जाणीवपूर्वक तो चेंडूमध्ये लेंथमध्ये बदल केला त्याने. हा बॉल खोलामध्ये टाकला, हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे आणि तदनंतर दुहेरी ही कंप्लीट करण्यात आली आहे. तिसऱ्यासाठी पलटलेत, तिसरी धाव जोखीम बरी होती. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरी धाव घेत असताना निलेश पवार बॅक टू द पॅव्हेलियन. अंडर द फ्लड लाईट्स एक चांगलं प्रदर्शन प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल, यावेळेला देखील चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती केवळ 28 आहेत. 29 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहण्यासाठी विनंती करूया. आता पनवेल कोळीवाडा टीम संपूर्ण स्क्वॉड आपण तयार ठेवा, कारण लगेचच पुढच्या मॅचचा देखील टॉस होईल या सामन्याच्या नंतर. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. खिडकाळी टीम एक गोष्ट आवर्जून मी तुमच्यासाठी एक छोटासा मेसेज देईन की मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर येताना एका लाईनअप मध्येच येत आणि बाहेर जात जा, कारण रायगड टेनिस बॉल क्रिकेटची ही नियमावली आहे. काटेकोरपणे हे संघ पालन करतात. होय, कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने जिथे एक गोष्ट आपण आवर्जून पाहिली ना तर मग ठाणे जिल्ह्यातील कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने कदापि जात नाही. बाउंड्री लाईनवरती एकत्रितपणे लाईनअपने उभे राहतात, नमस्कार करतात आणि सर्वच्या सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकत्रितपणे येतात. ही बाब आवर्जून अनेक वेळेला पाहायला मिळाले. परंतु टेनिस बॉल क्रिकेट रायगडमध्ये आपण आल्यानंतर या बाबी काहीशा वेगळ्या आहेत. तुम्हाला शिस्तीचं पालन करावं लागतं, लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. जिथे आपल्याला जास्तीच्या जास्ती षटकांचे सामने रायगड नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. दिवसा किंवा रात्रीला 8 संघांना संधी देण्यात येते. काहीशा नियमावली चांगल्या दर्जाच्या या क्रिकेटला सुसज्जित करण्यासाठी रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने आणलेल्या आहेत. आनंदनगर संघ, चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येतात. एक चांगला खेळ पाहायला मिळाला. प्रत्येकाने आपल्या शर्तीचे प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. पूर्वार्धामध्ये गोलंदाजांचं विशेष करून कौतुक करायला हवं. एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि फाउंडेशन रचलं गोलंदाज सिद्धेश शिंदेने, आणि जिथे 8 धावा त्याने खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या. जशा 2 विकेट त्याने घेतल्या, एक प्लॅटफॉर्म त्याने चांगलं रचलं. यश शिंदे आला, त्याने 6 धावा खर्च करत 2 विकेट याही मॅचमध्ये मिळवल्यात. आणि तदनंतर मनीष मडवी याला देखील आपण पाहिलं, केवळ 9 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या, विकेट प्राप्त करू शकला नाही. आणि शेवटचं षटक ज्याच्यामध्ये केवळ 5 धावा आल्यात आणि अर्थात एक चेंडू केवळ अवांतर स्वरूपाचा आलाय. या इनिंगचा एकंदरीत विचार केला ना उमेश सर, तर एक बॉल केवळ वाईड आलाय, अर्थात तोही विघ्नेशच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे पहा ना. जर गोलंदाजीतील ॲक्युरेसी एवढी चांगली असेल ना तर तुम्ही प्रतिस्पर्ध्याला धावा बनवूच देत नाही मुळात.
चला घाई करा, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. आणखीन एक सामना शेष राहील. दुसरी रजनी जी मात्र शेवटाकडे निघाली आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्या वर्गाला आणि तथा घर बसल्या अजूनही या मॅचचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या माहितीसाठी कृपया या चॅनलवरती आपण नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आत्ताच घ्या. कारण 4,500चा पल्ला जर का गाठला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात 1,00,000चा पल्ला इथे सबस्क्रायबर पूर्ण होतील. आणि पुढच्या वर्षी जर या स्पर्धेमध्ये हा पल्ला गाठला गेला तर प्राप्ती लाईव्ह पुढच्या वर्षी फ्री ऑफ कॉस्ट ही स्पर्धा प्रेक्षेपण करेल. आणि असं जितूजी गोंधळी यांनी आवर्जून सांगितलं की लवकरात लवकर सबस्क्रिप्शन पूर्ण झालं आणि आम्हाला सिल्वर बटन लवकरात लवकर आलं तर पुढच्या वर्षीची स्पर्धा आम्ही अनाउन्समेंट त्यांनी करून टाकली आहे. म्हणून विशेष प्रेम तुम्ही द्यायला हवं प्राप्ती लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती देखील. आजच घरी जा आणि घरी आपल्याकडे 4-5 मोबाईल असतील तर आवर्जून प्रत्येकाच्या मोबाईलवरून केला तर 4-5 वाढतील. आणि गेले 6 वर्ष ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहायला मिळालंय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धेश शिंदे आणि गणेश कडूला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. ऋतिक मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. वीक 1 गोलंदाज. 24 बॉल आणि विजयासाठी लक्ष्य माफक धावसंख्येचं आहे. परंतु ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात ना हे विसरून चालता कामा नये की शेवटच्या बॉल पर्यंत जात असताना पाहायला मिळतात. 29चं लक्ष या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 29 धावा. आघाडीचे बॅटर इथून ते कशा दर्जाचं प्रदर्शन करतील ही बाब महत्वाची राहील. कारण शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन जाणं की नाही हे संपूर्ण जबाबदारी असते ती आघाडीच्या फलंदाजांची. त्यांनी जर का जास्तीच्या धावा गोळा केल्या तर कदाचित मॅच लास्ट ओव्हर पर्यंत जात नाही. परंतु जर का सामना लो स्कोरिंग मॅच लास्ट ओव्हर पर्यंत गेली तर चित्र वेगळं राहतं. पहिला बॉल खोला टाकलाय जिथे डाऊन द ग्राउंड खेळला होता अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक त्यांना एक सिंगल मिळेल. एकेरी धाब्याने अकाउंट ओपन करण्यात आलंय. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये निसंशयपणे सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. 29चा पाठलाग चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला होता. उत्तरार्धामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर ऋतिक मात्रेची गोलंदाजी विकेट त्याला प्राप्त करून द्याव्या लागतील. कारण संघाला जर का इथे विजय प्राप्त करायच्या लो स्कोरिंग मॅच मध्ये तर धावाही रोखायच्या आहेत. ही बाब अतिशय महत्वाची आहे. परंतु विकेट जर का प्राप्त केल्या ना तर विजय आपल्याला प्राप्त करता येईल. उजव्या शीच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू वेगाने टाकला परंतु तो दिशाहीन आहे. पंचांनी टायटॅनिकची पोच देत असताना सांगितलं इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना इथे पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव संघाची धावसंख्येमध्ये अतिरिक्तने भर पडते जिथे केवळ 2 धावा फलकावरती आहेत. लेफ्ट हँडर बॅटर गणेश स्ट्राईक रेनवरती पाहायला मिळतो. पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने गॅप मध्ये केलाय अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. धावा मिळतील त्या 4. हालाय चौकार. वरती आलेल्या बॉल वरती तो चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळत असताना एकंदरीत आपण पाहिलं ना तर जिथे शरीराचं संतुलन अनेक वेळेला बिघडताना पाहायला मिळालं. परंतु हा बॉल प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शनच्या जोरावरती अगदी जमिनीला आग लावत त्याने स्ट्रोक केला होता. गोळीच्या वेगाने गोलीगत चौकार ठोकला. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. पुढच्या बॉलवरती सडे तोड प्रत्युत्तर. फलंदाज बाद.
असताना इथे पाहायला मिळतोय. 6 या धाव संख्येवरती पहिला फलंदाज तंबूच्या आस्त्र्याला परतलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सिद्धांत मडवी. आता मात्र 2 खेळाडू असे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत ना की जेथे एका बाजूला एबीडी आणि एका बाजूला रसल यांच्या जर्सीवरची नावं आहेत जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 6. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल कारण सहजासहजी प्रतिस्पर्धी संघ धावा तुम्हाला देणार नाही आहे. किंबहुना विजय सहजासहजी देण्यासाठी इतक्या दुरून इथे आलेले नाही आहेत. दोन्ही संघ आपण पाहिले ना तर फार दुरून जास्तीचा प्रवास करून या मैदानावरती आल्यात. एका बाजूला खिडकाळी संघ जो डोंबिवली विभागामधून आलाय, डोंबिवलीमधून आलाय आणि तथा पेन परिसरामधून येणारा संघ अर्थात आनंदनगर. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 4 बॉलवरती 7 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाजाने. जमेची बाब ही राहिली आहे की विकेट देखील प्राप्त केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आघाडीचा एक द्रुतगती गोलंदाज नेहमी चाणक्य असावा लागतो. किंबहुना गोलंदाजीतील संपूर्ण आयुध त्याला ठाऊक असलेली असावी लागतात. एक फ्रूट सलाड गोलंदाजी करणे अत्यंत आवश्यक कारण आपल्याकडे यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या 13 ऑन दी बोर्ड आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. तो मैदानाच्या आतमध्ये सर्व गुण संपन्न असा खेळाडू, सर्व काही करायला तयार आपल्या संघासाठी. बॅटिंग करत असताना चांगला स्ट्रोक त्याने केलाय, बॉलिंग चांगली केली आहे, यष्टीरक्षण चांगल्या दर्जाचं करत असताना पाहायला मिळाला. 13ला एक फलंदाज बाद झाला. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती सिद्धेश शिंदे जिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. सामना जवळ आणायचा की लवकरात लवकर संपवायचा ही गोष्ट फार महत्वाची आहे. पुढचा बॉल, ऋतिकचा हा चेंडू उजव्या वरती वेगाने टाकला, जरूर कट करण्याचा प्रयत्न केला, पदलले ते चांगले झालं. यूज इज फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं परंतु इथे कट करू शकलेला नाही. डॉट बॉल आलाय. उर्वरित 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 16ची गरज. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे आली आहे परंतु इथून पुढे नो बॉल. समीकरण बदलतील. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फ्रंट फुटला होते, चेंडू मात्र खेळत असताना वेस्ट साइड जास्त पाहायला मिळाली आणि म्हणून की काय गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते जिथे 15 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल आलाय अर्थात 1+1 15 धावा धावफलकावर. फ्रीचा बॉल आणि तोही कोणाला? सिद्धेश शिंदेला. फ्रीचा बॉल इथे समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे क्षेत्ररक्षण खराब. इंडिया गेट बनला दोन्ही पायाच्या मधोमध. धावा मिळाल्या त्या 4. हा लाय चौकार. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना हे ऍक्शन रिप्ले मुंबई गेट इंडिया गेट पाहायला मिळाला. हलक्या हाताने तिथे
सिद्धेशने एक्झॅक्टली केलं तर केलं काय, कारण चेंडू यष्टनवरती जात होता, त्याला वाटलं की मी बोल्ड होईन, प्लेड ऑन होईन आणि त्या कारणासाठी त्याने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येत असताना विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थातच 16 चेंडू आणि 10ची गरज. कालच्या रजनीतील पहिल्या रजनीमधील शेवटची मॅच ही अर्थात 18 बॉलमध्ये लक्ष होतं, ते एकंदरीत 18 बॉलमध्ये 30 ती मॅच शेवटच्या बॉलवरती आली. 1 बॉल 3ची गरज असताना सामना तो अर्थातच मास्टर सूर्या कामोठे टीमने जिंकला. इथे करते तरी काय, आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशी फेका फेक तुम्ही कराल तर संघाला अडचणीमध्ये घेऊन जाल. आमदनी 98 और खर्चा रुपया, अशा स्वरूपाचा खेळ होणं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडून चांगला खेळच व्हायला हवा. विजयासाठी जिथे आपण 21 बनल्यात, 15 बॉल आणि 8ची गरज, 15 चेंडू आणि 8 धावा. आणखीन एक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न निश्चित होईल. दुहेरीसाठी पलटल्यात, वेगाने धावतोय सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. रन्स कंप्लीट केल्यात त्या 2. 15 वरती जाऊन पोचला. बॅटिंग करत असताना सिद्धेश शिंदे. संघाची धावसंख्या 23 जावा. विजयासाठी केवळ 6ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मला इंडिया गेट आणि मुंबई गेटची आठवण झाली. अर्थात आगरी मुलीने, एक छोट्या मुलीने खारापूर ते मुंबई गेट एक मोठा अंतर 12 किलोमीटरचं समुद्रातून पार केलं. इथे चेंडू सीमारेषा ओलांडेल, सामना जिंकला. शेवटच्या बॉलवरती इथे मात्र षटकार ठोकत असताना अर्थात हा सामना 13 बॉल आणि जवळपास आपण पाहिलं तर 9 विकेट राखत असताना सामना इथे जिंकला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट सिद्धेश शिंदे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.